नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत असू दे किंवा कोणत्याही सोलर योजनेच्या अंतर्गत जर आपण लाभ घेतला असेल तर यामध्ये आपण कशा प्रकारे लिस्ट जाहीर झालेली आहे किंवा आपल्या गावातील या योजनेच्या अंतर्गत कोणी कोणी लाभ घेतला आहे किंवा आपलं नाव ह्या लिस्टमध्ये आहे किंवा नाही याची संपूर्ण माहिती आता ऑनलाईन पाहायला येणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर pmkusum.mnre.gov.in या वेबसाईटला व्हिजिट एकदा करायचं आणि व्हिजिट केल्यानंतर पुढली प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे किंवा नाही याची संपूर्ण माहिती आता इथं आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं भेटणार आहे. तर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर सर्वात प्रथम ही वेबसाईट मी आपल्यासमोर ओपन केली. वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला इथं अशी माहिती येते की प्रधानमंत्री कुसुम योजना के नाम पे धोखाधड़ी करने वाली वेबसाईट से सावधान. जर धोकाधडी किंवा अशा प्रकारचा कुठला SMS किंवा योजना आपली मंजूर झाली, आपल्याला पैशाची मागणी करण्यासाठी कॉल येत असेल तर आपल्याला सावधान राहायचं आहे अशी माहिती आपल्याला इथं मिळत आहे. तर आपल्याला माहित असेल की सरकारने सध्या शेतकऱ्यांसाठी जे वीज पुरवठा आहे तो सुरळीत करण्यासाठी किंवा दूरवरच्या भागामध्ये वीज पुरवठा कायमच व्यवस्थित होत नाही किंवा खंडितपणा जास्त येत असतो, त्यासाठी ही सौर योजना ही योजना चालू केलेली आहे. योजनेच्या माध्यमातून दूरदुर्गम भागातील शेतकऱ्यांना नेहमी आता वीज पुरवठा होणार आहे आणि सोलर पंपच्या द्वारे शेती करणं आता सोपं जाणार आहे. तर अशी माहिती आपल्याला इथं या वेबसाईटवर संपूर्ण देण्यात येणार आहे. तर आता इथे जर बघितलं तर आता आपण इथं संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यामध्ये फार्मर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुद्धा चालू झाली आहे. आपण लॉग इन करून सुद्धा माहिती बघू शकणार आहात. तर आता आपल्याला काय करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला लाभ भेटला आहे किंवा नाही किंवा गावातील कोणत्या व्यक्तींना या योजनेच्या अंतर्गत लाभ भेटला आहे याची संपूर्ण माहिती आता मिळणार आहे. एकदा वेबसाईटला जर आपण व्हिजिट केलं तर वेबसाईटवर सविस्तर आपल्याला संपूर्ण माहिती इथं दिसून येत आहे की याचे वेंडर कोण आहेत, कशा प्रकारे योजना केली जाते किंवा रजिस्टर प्रक्रिया काय याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर स्टेट वाईज जर इम्प्लिमेंटन एजन्सीज वगैरे बघू शकता आपण आपल्या राज्यामध्ये कोणती एजन्सी इम्प्लिमेंट करत आहे सध्या याची सुद्धा माहिती मिळू शकणार आहे. तर आता काय करायचं, स्टेट वाईज जाण्यासाठी आपण इथं बेनिफिशियरी लिस्टवर जाऊन स्टेट वाईज सुद्धा प्रोसेस पाहू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर आता आपण जर बघितलं तसं खाली आल्यानंतर आपल्या इथं काय दिसून येते की स्कीम बेनिफिशरी लिस्ट. तर ह्या लिस्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लिस्टवर क्लिक केल्यानंतर इथं सर्वात प्रथम आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण महाराष्ट्रासाठी बघतोय तर MAH महाराष्ट्र टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्राची संपूर्ण, आता ह्यात महाराष्ट्र नंतर आपल्याला काय करायचं आहे की कोणती कंपनी, तर आपण आता MEDAच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पाहून घ्यायची आहे माहिती. त्यानंतर आपल्या इथं आपला जिल्हा सिलेक्ट करायचा. तर आता मी इथं जिल्हा सिलेक्ट करत आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं गाव सिलेक्ट करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे मी इथं आपला जिल्हा सिलेक्ट करत आहे. तर मी सध्या सांगली जिल्हा इथं सिलेक्ट करत आहे. तर सांगली जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. सांगली जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपली पंपची कॅपॅसिटी पण आपण इथून सिलेक्ट करू शकणार आहात. तर सध्या इथं आपण ऑलच ठेवायचं आहे. कोणकोणती योजना मिळाल्या याची माहिती पाहू शकता. तर सांगली जिल्हा निवडल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन ऑनलाईन प्रक्रिया तर इथं दिसत आहे, इयर ऑफ इन्स्टॉलेशन. तरी सुद्धा तेच ठेवून आपण इथं एकदा गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं संपूर्ण माहिती आपल्याला भेटून जाणार आहे की सांगली जिल्ह्यामध्ये इथे कोणत्या कोणत्या गावांना लाभ भेटलेला आहे. तर बघा इथं आपल्याला दिसून येत आहे की सांगली जिल्ह्यामध्ये सर्व गावांची इथं यादी कंप्लीट आपल्याला इथं दिसून येत आहे. जसं की बघितलं इथं आपल्याला डिटेलमध्ये जर बघितलं तर ॲप्लिकेशन नंबर, फार्मर नेम, फार्मरचं हजबंड किंवा त्याचं वडिलांचं नाव, जेंडर, EA नंबर दिसतो, आपल्याला डिस्ट्रिक्ट दिसतो, व्हिलेज दिसतं आणि इयर ऑफ इन्स्टॉलेशन दिसून येतं. तर बऱ्यापैकी 2024मध्ये जर बघितलं तर इथं अशी नावं आपल्याला दिसून येत आहेत. अशा प्रकारे आपण आपल्या गावामध्ये कोणाला लाभ भेटला आहे किंवा कोणकोणत्या व्यक्तींना लाभ भेटला याची संपूर्ण माहिती इथं आपल्याला भेटून जाणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण समोर जाऊन अजून पुढच्या पेजेसना काय माहिती आहे किंवा कशा प्रकारे कोणाकोणाला लाभ भेटलाय याची सुद्धा माहिती आपल्याला अशा प्रकारे मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या स्टेट निवडल्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आणि डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर इथं पंपची कॅपॅसिटी निवडायची आणि त्यानंतर कोणत्या इयरसाठी आपल्याला माहिती बघायची आहे याची संपूर्ण माहिती इथं ऑनलाईन पद्धतीने आपण अगदी आता घर बसल्या पाहणार आहोत, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला आपण जर ॲप्लिकेशन अर्ज केला असेल तर आपल्याला ही योजना जी आहे त्या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे किंवा नाही याची संपूर्ण माहिती मिळणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जय हिंद,
जय महाराष्ट्र.